हे फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? आय होप सगळेजण मजेत असतील. हा माझा न्यू ब्लॉग आहे. तर माझ्या पेजवरती कोण नवीन असेल तर माझ्या पेजला चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आणि तुम्ही माझ्या शॉर्ट्स डान्सिंग व्हिडिओला तुम्ही खूप छान मला लाईक आणि सपोर्ट करता, तसंच माझ्या ब्लॉगला पण तुम्ही सपोर्ट करा फ्रेंड्स. तर काय आहे माहिती का, शाळेतनं मुलं आली होती पण घर एकदम त्यांनी घाणेरडं करून टाकलं, तर मॅसी करून टाकलं. तर म्हणून पटपट पटपट घर आवरलं. आणि 3 दिवस झालं आमच्या इथं काय बिलकुल पाऊस नाही आहे. हे जे बघताय ना बाहेरचा एरिया, ते माझ्या घराच्या पाठीमागचा एरिया आहे फ्रेंड्स. मग कपडे वाळू घातलेले, ते कपडे वगैरे सगळे नीट असेंबल केले. मुलांना खेळायला सांगितलं, तर मुलं खेळायला जावं म्हणलं. मी घर उरकून घेते तर खेळत नव्हते, पण माझ्यापाशीच लुटूबुडू लुटूबुडू गुडुगुडू करत बसले होते की नाही मम्मी आम्ही खेळायला नाही जाणार. आणि काम तर करू दे, तर काम पण करू देत नव्हते. मग जाऊ दे म्हणलं, लक्ष द्या, तुम्हाला काय करते ते करा म्हणलं. माझी मला काम उरकू द्या पण शांत बसा. मग मी बेडरूममध्ये गेले. बरेच दिवस झालं ते साड्या मला तिकडे शिफ्ट करायच्या होत्या माझ्या पलीकडच्या घरामध्ये. तशी आमचे 2 घरं आहेत. तर मग पटकन काय केलं, जे साड्या मी बरेच दिवस यूज करत नव्हते, मग ते साड्या अशा बॉक्समध्ये पॅक केल्या. आणि मग परीला बोललं जाऊन तिकडे ठेवून ये, तिकडच्या घरी जाऊन कपाटामध्ये ठेवून ये व्यवस्थित त्या साड्या. मग तिला साड्या ठेवायला लावल्या. नंतर मग बेडशीट चेंज करायची होती, बेडशीट चेंज केलं, पिलोला कवर लावले. म्हणजे मी प्रत्येक असं 3 दिवसाला मी बेडशीट चेंज करत असते फ्रेंड्स. मग असं पिलोला कवर वगैरे लावलं, बेडशीट चेंज वगैरे केलं, घर व्यवस्थित स्वच्छ झाडून वगैरे घेतलं फ्रेंड्स. भांडी घासले, घरातले सगळ्या वस्तू नीटनेटके ऑर्गनाईज करून ठेवल्या. बघते तर काय, एक पिलो इकडं, एक पिलो तिकडं. हे मुलांना नीट वस्तू कुठे ठेवतच नाहीत. धिंगामस्ती करायला लागले की इकडची वस्तू तिकडे टाक, इकडची वस्तू तिकडे टाक. मग माझ्यासोबत धावपळ होऊन जाते. मला कसं जिथल्या तिथं वस्तू एकदम नीटनेटकी असेल ना, तर मनाला छान आणि प्रसन्न वाटतं, दिसायला बी सुंदर दिसतं, नाही का फ्रेंड्स. म्हणून मी पटपट सगळ्या गोष्टी उरकत असते आणि छान ठेवत असते. निवांत असावं, पण घर छान असावं, सुंदर असावं, असं घाण नसावं की घरात इकडची वस्तू तिकडे पडली, असं मला बिलकुल आवडत नाही. तसं असेल ना तर मला झोप पण लागत नाही. मग ते रात्री का असं ना, पण मला एखादी वस्तू दिसली की बाई इथं पडली आहे आणि ते नीट नाही ठेवली, मग रात्रीची किती का असं ना, मग ती नीट करणार, मगच मी झोपी जाणार. माझी ही अशी सवय फ्रेंड्स. आणि सगळ्यात असंच आवडतं की आपलं घर स्वच्छ असावं, सुंदर असावं, नाही का फ्रेंड्स. आणि मी आता हे ब्लॉग करते आहे फ्रेंड्स, कारण का बरेच जण लोकांना आवडतं, नाही आवडतं, काही जण नावं ठेवतील, हे करतील. पण मी या सगळ्या गोष्टींकडं निग्लेक्ट करते. आणि मला जे काम आहे ते मी कंटिन्यू करते, कारण का मला माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे. बाकीचे कोण लोक मला सपोर्ट करू किंवा ना करू, माझे रिलेटिव्स तर मला नाही कोण सपोर्ट करत, पण माझा नवरा मला ह्या गोष्टीत फार सपोर्ट करतो. त्याच्यामुळं मी बिनधास्तपणे हे ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे फ्रेंड्स. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. तशी माझी छोटीशीच फॅमिली, मी, माझा नवरा आणि माझी 2 लेकरं. माझ्या ब्लॉगमध्ये दुसरं तुम्हाला कोणी दिसणार नाही. कदाचित मी जर कुठे बाहेर गेले तेव्हाच दिसतील, आणि लोक लगेच म्हणतील का तुझ्या ब्लॉगमध्ये कोणच दिसत नाही आहे, तरी कोण. माझा एक मुलगा, एक मुलगी आणि मी, एवढी छोटी फॅमिली आहे माझी फ्रेंड्स. जर मी बाय चान्स माहेरी वगैरे गेली तेव्हाच तुम्हाला काय, कुठे बाहेर फिरायला गेली तेव्हाच वेगळी माणसं दिसतील, अदरवाईज नाहीच फ्रेंड्स. असं माझा दिवस डेली रुटीन राहत असतो फ्रेंड्स. घरातली सगळी कामं उरकायची, नावरान बसायचं, बाकी काही नाही. आणि मस्त मध्ये रेडी वगैरे व्हायचं. जेव्हा मला फ्री टाईम भेटतो ना, तेव्हा रेडी व्हायचं आणि व्हिडिओ शूट करत असते मी. मला आवडतात व्हिडिओ शूट करायला आणि डान्स करायला, तर मला खूप पहिल्यापासूनच आवडतं. आणि म्हणून मी डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. त्याच्यामुळे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तर माझे बघतातच ना. त्याच्यामुळं मला डान्सिंग ही लहानपणापासूनच आवड आहे. मला त्या फील्डमध्ये पुढं जायचं होतं, पण नाही का जाऊ शकले नाही. जाऊ दे, त्याच्यामुळं नाही का मिस्टर बोलले तू आहेस ना, तू हे सोशल मीडियावरती तुझे डान्सिंग व्हिडिओ तू पोस्ट करत जा, तुझी आवड आहे. तरी घरी बसल्या काय आहे, तर मला माझं फेसबुकवरती आता मला बऱ्याच जणांनी विचारलं तुला हे करून फायदा काय. पण ज्यांनी मला नावं ठेवलीत ना, पण मला सांगायचं आहे, ज्यांनी मला नावं ठेवली पण त्याच्यात मी काहीतरी फेसबुकवरनं सक्सेस झाले, मला माझं अर्निंग पण चालू आहेत फ्रेंड्स. पण त्याच्यानंतर सगळ्यांची तोंडे गप्प झाली ना, ज्यांनी नावं ठेवली की रिकामीच असते, घरी काय करते. पण अरे मी घरी बसूनच काही ना काहीतरी करते ना, पण बाहेर जायची तर मला गरजच नाही आहे ना हर एक गोष्टीसाठी. म्हणजे फेसबुकचे मला मस्त, म्हणजे जेव्हा फर्स्ट पेमेंट आलं तेव्हा मी सगळ्यांना सांगू शकले, हे बघा मी रिकामी होते, मी घरी काय काम करत नाही, काय नाही, नुसतंच ना, मग मी घरी बसूनसुद्धा अर्निंग करू शकते, हे मी त्यांना दाखवून दिलं. त्यावेळेस कुठे माझे जे मला बोलणारे जे माझे घरातले मेंबर्स होते ना, माझे भाऊ की ते आता गप्प झाले बोलायचे. आणि ते अजून माझ्यावरती जळत राहावं म्हणलं. मी अशीच पुढे जाते. तुमची सपोर्ट मला तर नाहीच आहे, हे मला माहिती आहे. माझं कुठल्याही गोष्टीमध्ये चांगलं काय झालं, न्यू इम्प्रूव्हमेंट झालं, तर ते कधी मला सपोर्ट करणार नाहीत. फक्त काय पॉइंटिंग करत राहतील, पण सपोर्ट करणार नाही. त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह थिंग्स काढत राहतील.
पण पॉझिटिव्ह कधीच मला बोलणार नाहीत की बाबा हां ठीक आहे आम्ही आहे तुझ्यासोबत, तू करत जा, असल्या गोष्टी ते कधीच मला बोलणार नाहीत. असो कुणी सपोर्ट माझ्या घरच्याने करू किंवा ना करू, तुम्ही माझ्यासोबत आहे, माझा नवरा माझ्यासोबत आहे आणि मग त्याच्यामुळं मी ह्याच गोष्टी सगळ्या करत आहे फ्रेंड्स. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि प्लीज ह्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आणि ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. तर असं असतं माझं डेली रुटीन घरातलं. बाय.